हॅलो, आज मस्त अशी डाळ आणि पालक बनवायचा विचार केला होता. डाळ आणि पालक वेगळे नाही हां, डाळ पालकच बनवायची होती. शेतात मस्त ताजा पालक आला होता. तो आणला, स्वच्छ धुतला, बारीक चिरून घेतला. कुकरमध्ये भिजवलेली डाळ टाकली, त्याच्यामध्ये पालक टाकला, थोडे थोडे सगळे मसाले टाकले, एक कांदा, टोमॅटो आणि 2-3 हिरव्या मिरच्या अशा मस्त चिरून बारीक टाकल्या आणि बारीक न चिरता थोड्याशा मोठ्याच राहिल्या होत्या. तुम्ही बघू शकता इथं. जरा व्यवस्थित डाळ हलवून मिक्स करून घेतली, जेणेकरून डाळ आहे ना थोडीशी दाटसर होईल म्हणून. आणि त्यानंतर मग सगळं तर मी डाळीमध्ये आधीच टाकलं होतं. मग आता इथं बघा मी तेलामध्ये ना फक्त जिरं मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. इथं मला लसूण सोलायचा कंटाळा आलेला म्हणून मी अद्रक लसूणची पेस्ट वापरली. त्यानंतर तेलामध्ये मी बाकीचे सगळे मसाले थोडेसे टाकून मिक्स करून घेतलं आणि मग शिजलेलं पालक आणि डाळ त्याच्यामध्ये वतलं आणि मस्त अशी उकळी येऊ दिली. मी चवीनुसार मीठ आणि तूप टाकलं होतं थोडंसं आणि उकळी आल्यावर तर डाळ किती भारी दिसते बघा आणि वास पण खूप छान येत होता.